राज्यसभेची निवडणूक अखेर बिनविरोध झाली आहे. राज्यातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता. शिवसेनेच्या वतीने ज्योती वाघमारे यांना शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी दिली आहे. ज्योती शिंदे या सोलापूरच्या आहेत. शिवसेनेचा राज्यसभेचा उमेदवार कोण असणार याबाबत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता होती. मात्र शिंदे यांनी आपलं दान ज्योती वाघमारे यांच्या पारड्यामध्ये टाकलं आणि ज्योती वाघमारे या खासदार झाल्या आहेत. अनेक जण इच्छुक असताना ज्योती वाघमारे यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळेस बोलताना श्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम करत असल्याचं मत श्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. आम्ही लाडक्या बहिणीला संधी दिली असल्याचं देखील श्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. हृदय सम्राट बाळासाहेब, धर्मवीर आनंदीगे साहेब या सर्वांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठं केलं आणि तोच विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. आणि त्यामुळे डॉक्टर ज्योतिताई वाघमारे या लाडक्या बहिणीला आम्ही लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण या राज्यात राबवली. अनेक लाडक्या बहिणींच्या संसाराला हातभार लागला आणि त्यामुळे आता या शिवसेनेच्या माध्यमातून देखील डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांना शिवसेनेने राज्यसभेची संधी दिलेली आहे. खरं म्हणजे त्यांना देखील याची काहीच कल्पना नव्हती, परंतु शेवटी शिवसेनेमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम गेल्या 3-3.5 वर्षापासून आम्ही करतोय.